महापालिका निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि ते नागपुरामध्ये ठाकरे गटाला एक मोठा झटका आपल्याला पाहायला मिळते। ठाकरे गटाचे एक गौरव महाजन हे अधिकृत उमेदवार होते, मात्र त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला आपलं समर्थन जाहीर केलेलं आहे। गौरव महाजन आपल्यासोबत का बरं तुम्ही म्हणजे ठाकरे गटाचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि शिंदे गटाला समर्थन केलं? त्याचं प्रमुख कारण म्हणजे असं होतं का मी उमेदवारी प्रभाग 5 मधून मागितलेली होती। मी 21 आणि 5 दोघंही प्रभाग पाहत होतो। पूर्व नागपूर विभाग प्रमुख होतो, पूर्व नागपूरची जबाबदारी होती। पण माझं राहणं आणि जे मला मानणारे लोक आहे आणि माझ्या जे संख्या आहे, जे माझं बळ आहे, गट शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, प्रभाग प्रमुख, हे सर्व मी प्रभाग 5 मध्ये बनवलेले होते। तिथे पूर्ण टीम तयार होती आणि तिथे मी जर लढलो असतो निश्चितपणे निवडून आलो असतो। पण मला माझ्या पार्टीतल्या वरिष्ठ जे पदाधिकारी होते त्यांनी मला असं छळ केलं का मला असं सांगण्यात आलं का बा आपली महाविकास आघाडी होत आहे, महाविकास आघाडीमधून ते 5 मधून द्यायला तयार नाही आहे आणि 21 मधून आपल्याला एकच सीट मिळत आहे, तर तुला तिथूनच लढावं लागते। आणि त्याकरिता त्यांनी मला एबी फॉर्म सकाळी दिला। 10 वाजता मला एबी फॉर्म मिळाला आणि त्याच्यानंतर 12 वाजता युती तोडण्यात आली, महाविकास आघाडी तुटली। मी परत गेलो, मी म्हटलं बा मला एबी फॉर्म 5चा प्रभाग 5चा देण्यात यावा किंवा मला 4 द्या। मी 5 मधून प्रभाग 5 मधून 4 आपले चांगले कॅन्डिडेट लढवतो आणि निश्चितपणे 4 मधून मी प्रयत्न करील, पण कमीत कमी 2 ते 3 तर मी आणीनच आणि प्रभाग 5 मध्ये आपलं वर्चस्व राहील। पण त्यांना असं म्हणण्यात आलं नाही, म्हणे प्रभाग 21 मधूनच लढा लागते, म्हणे असं तसं करू आणि वेळ घालवून दिला। दुपारी 3 वाजून गेले, ना मी अपक्ष टाकू शकलो ना एबी फॉर्म टाकू शकलो आपल्या प्रभाग 5 मध्ये उद्धव गटाचा। आणि त्या कारणामुळे मला म्हणजे एवढा धक्का झाला आणि पूर्ण लोक प्रभाग 5चे जनता जनार्दन हे माझ्या घरी आले, 21लेही लोक आले आणि त्यांना असं म्हणलं का बा कसं झालं आहे आणि ते पोरकं सोडून दिलेलं होतं तो प्रभाग। त्या कारण आणि त्या तिथे आज मशालमधून कोणीही एक कॅन्डिडेट उमेदवार उभा नाही आहे आणि तो पूर्ण प्रभाग पोरका झालेला आहे। त्या कारणामध्ये मला प्रवेश घेण्यात आला। नक्कीच शिंदे गटाला मात्र यामुळे कुठेतरी फायदा होताना दिसते। शिंदे गटाची ताकद वाढणार या प्रभागात आता? या प्रभागामध्ये आमची ताकद भरपूर होती। अजय दलालाच्या रूपाने हा प्रभाग, हा वार्ड, हा पूर्ण परिसर हा एक विकसित करण्याचं काम झालेलं आहे आणि गौरव आल्यामुळे तर आणखी त्याच्यामध्ये भर पडेल आणि दोघंही मिळून चांगल्या पद्धतीने काम करून या प्रभागाचा संपूर्ण विकास करेल। कारण आम्हाला पूर्ण विश्वास आहे, जरी आम्ही मैत्रीपूर्ण लढत असलो तरी एक होट फक्त आमच्या अजय दलाल यांना या भागातील संपूर्ण जनता देणार आणि त्यांचा विजय प्रचंड मताधिक्याने या प्रभागामधून होणार आहे, 21 मधून। आणि त्यांची कार्यशैली, काम करण्याची जुनी पद्धत सर्व लोकांना माहिती आहे। सामान्यांना घेऊन सामान्यांसाठी लढणारा नेता म्हणून, गोरगरिबांसाठी लढणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा या भागामध्ये आहे आणि दोघांच्याही ताकदीने आज आम्ही या प्रभागामध्ये हमखास जिंकणार, यात कुठेही शंका नाही। नक्कीच कुठेतरी ठाकरे गटाला धक्का बसला असला तरी शिंदे गटाच्या दृष्टिकोनातून मात्र हा जी उमेदवारी गौरव महाजन यांनी मागे घेतली आहे ती फायद्याची ठरणार असल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।